जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांचे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2023मध्ये पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई 23 मार्च 2023 रोजी विचारलेले सर्व अंकगणित व बुद्धिमत्ता शॉर्ट ट्रिक्सनुसार पेपर विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. अजूनपर्यंत आमच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्ही ह्या यूट्यूब चॅनलवर आत्तापर्यंतच्या पोलीस शिपाई, पोलीस चालक, SRPF, कारागृह, लोहमार्ग, बँड्समन या संपूर्ण घटकांच्या प्रश्नपत्रिका आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहण्यास भेटतील. आपल्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा, जेणेकरून त्यांना संपूर्ण अंकगणित आणि बुद्धिमत्ता याचे शॉर्ट ट्रिक्सनुसार संपूर्ण उदाहरणं समजतील. चला मित्रांनो, न वेळ घेता आपण आपल्या उदाहरणाकडे जाऊ. आपलं पहिलं उदाहरण काय आहे? 1 ते 20 मध्ये प्राईम नंबर किती आहेत? आता प्राईम नंबर म्हणजेच काय मित्रांनो? तर प्राईम नंबर म्हणजे काय? मूळ संख्या. प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या. आता मूळ संख्या म्हणजे काय मित्रांनो? तर ज्या संख्येने त्या संख्येला पूर्ण भाग जातो आणि 1ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला काय म्हणतात? तर मूळ संख्या असे म्हणतात. आता आपण मूळ संख्यावर काही उदाहरणं बघूया, मग आपण 1 ते 20 पर्यंत किती प्राईम नंबर किंवा किती मूळ संख्या आहेत. आपल्याला कधी कधी प्रश्न विचारतात 1 ते 100 मध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत? तर किती आहे? 25. मग त्यांची एकूण बेरीज किती आहेत? 10, 60. आपल्याला नंतर असा प्रश्न विचारतात 1 ते 50 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत? तर किती आहे? 15. टोटल 3ची बेरीज किती आहे? तर 328. मग आपल्याला प्रश्न असा विचारतात सर्वात लहान मूळ संख्या कोणती? तर सर्वात लहान मूळ संख्या 2 आहेत. मग तुम्हाला विचारतात सर्वात मोठी मूळ संख्या कोणती? तर काय आहे? सांगता येत नाही, म्हणजेच काय? अनंत. काय? अनंत. मग आपल्याला प्रश्न विचारता मूळ संख्यांचा मसावी किती असतो? 1 असतो. आणि तुम्हाला विचारतात मूळ संख्यांचा लसावी किती असतो? तर काय असतो? त्यांचा गुणाकार. आलं लक्षात मित्रांनो? अशा पद्धतीने मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया. आपल्याला प्रश्न काय विचारला? 1 ते 20 मध्ये प्राईम नंबर किती? मग 1 ते 20 मधले आपण प्राईम नंबर काढून घेऊया. मग आता 1 ते 10 पर्यंत लिहून घेऊया. 1 ते 10 पर्यंत सर्वप्रथम कोणता? 2, 3, 3 नंतर 5 आणि 5 नंतर 7. त्याच्यानंतर 11 ते 20 पर्यंत 11, 13, 17 आणि 19. हे 4 आणि हे 4 टोटल किती झाले? 8. किती? 8. पर्याय क्रमांक किती? 3 नंबर. आलं लक्षात मित्रांनो? चला, असे शॉर्ट ट्रिक्स पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनल तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला, पुढील प्रश्न आपण बघूया. 10 सप्टेंबर 2005 हा दिवस शनिवार असेल तर 17 सप्टेंबर 2012 या दिवशी कोणता वार असेल? अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला आहे तर काय करायचं? इकडे 2005 आणि 2012 दिले. सर्वप्रथम यांची काय करून घेऊ? वजाबाकी. 2012, 2005. मग 12मधून किती? 12मधून 5 गेले, किती राहिले? 7. मग या 7 आणि किती याच्यामध्ये लीप वर्ष काढून घेऊ, म्हणजे 2008. सर्वप्रथम कोणचं येईल? 2008. 2008 आले, हे 12 पण धरावं लागेल, कारण की का 12 महिना किती? सप्टेंबर दिला आहे, म्हणून 12 हे लीप वर्ष आपल्याला धरावं लागेल. म्हणजेच 2012 पण एक लीप वर्ष. म्हणजे एकूण लीप वर्ष किती आले मित्रांनो? तर एकूण लीप वर्ष किती आले? तर 2. मग याच्यामध्ये 2 मिळवा. 2 मिळवले. ओके, टोटल किती झाले? 9 झाले. तर 9 झाल्यानंतर मित्रांनो मग इकडं 9 भागिले 7. मग आता 7 कावर घेतले? 7 दिवसांचा आठवडा असतो म्हणून. 7 एक 7, 7 एक 7. किती बाकी उरली मित्रांनो? तर 2 बाकी उरली. किती? 2 बाकी. बरोबर आहे. आता 2 बाकी उरली. मग आपल्याला किती वार पुढे जावं लागेल? तर 2 वार पुढे जावं लागेल. 2 वार पुढे. बरोबर. तर 2 वार पुढे जायचं. कोणत्या 2 वार पुढे जायचं? इकडे काय दिलं आहे? शनिवार. मग शनिवारच्या पुढं. बरोबर आहे. शनिवार. ठीक आहे मित्रांनो, शनिवार. बरोबर. शनिवार सोडून दिला. शनिवारच्या पुढे 2 वार कोणचे? तर रविवार. रविवार नंतर कोणचा? तर सोमवार. म्हणजेच आपला किती तारखेला? 10 तारखेला. म्हणजे 10 तारखेचं इकडे किती? 17 दिली. म्हणजेच 10 सप्टेंबर 2012चा वार कोण वार येईल? तर मित्रांनो तर सोमवार येईल. काय येईल? सोमवार. आला सोमवार. पण आपल्याला विचारला काय आहे? 17 तारखेचा वार विचारला. किती? 17 तारखेचा. म्हणजेच मित्रांनो ह्या 10 मध्ये 7 मिळवले, म्हणजेच किती होणार आहे?
17 होणार आहे. मग 7 दिवसांना आपला वार कोणता असतो मित्रांनो? तोच असतो. म्हणजे तुमचा 17 तारखेला कोणचा वार राहणार आहे? तर सोमवार. आलं लक्षात मित्रांनो? तर पर्याय क्रमांक किती मित्रांनो? तर पर्याय क्रमांक किती? 3 नंबर. आलं लक्षात? चला पुढील उदाहरणाकडे जाऊया. आता पुढील उदाहरण आपल्याला काय विचारलं? 60चा 2/3 हा 80चा 3/2 पेक्षा कितीने मोठा आहेत? कितीने मोठा आहेत? अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर ह्या प्रश्न इकडे लक्ष द्या मित्रांनो. मग 60चा म्हणजेच काय? गुणाकार 2/3 2/3. मग आता पुढं काय विचारलं आपल्याला? 80चा म्हणजेच काय? गुणाकार 3/2. आलं लक्षात? मग आता आपण यांना भाग देऊया. 3 1 3 3 1 3 3 2 6 राहिलं काय? 20 गुणिले 2 इकडं भाग देऊया. बे 1 बे बे चोक 8 म्हणजे चिडं काय राहिलं तुमच्याजवळ? 40 गुणिले 3. यांचा गुणाकार करून घेऊया. यांचा गुणाकार किती आला? 40 आणि यांचा गुणाकार किती? 120. मग आता इकडं दोघांची काय करा? वजाबाकी करा. 120 मधून 40 गेले म्हणजेच किती राहिले मित्रांनो? तर 80 राहिले. बरोबर आहे. पर्याय क्रमांक किती? 1 नंबर. समजलं? चला पुढील उदाहरण आपल्याला 1 ते 100 या अंकांच्या दरम्यान 9 हा अंक किती वेळा येतो? आता 9 अंक हा किती वेळा येतो? तिकडं आपण एकदम थोडं बेसिक माहीत करून घेऊ. बरोबर मित्रांनो? बेसिक माहीत करू. एक अंक किती वेळेस येतो? 1 ते 100 मध्ये 1 ते 100 मध्ये एक अंक. बरोबर आहे. एक अंक किती वेळा येतो? तर 21 वेळेस येतो. किती वेळेस येतो? तर 21 वेळेस येतो. मग तुम्हाला परत तसाच प्रश्न विचारला. 1 ते 100 मध्ये बरोबर आहे 2 त्यानंतर 3 5 6 7 8 आणि 9 ह्या अंक किती वेळेस येतात? तर ह्या अंक किती वेळेस येतात? तर 20 वेळेस येतात. किती वेळेस येतात? 20 वेळेस येतात. मग तुम्हाला अजून एखादा प्रश्न विचारला. 0 हा अंक किती वेळेस येतो? 1 ते 100 मध्ये 0 हा अंक किती वेळेस येतो? तर किती वेळेस येतो? फक्त तो 11 वेळेस येतो. लक्षात? मग आपल्याला काय विचारलं होतं? 9 अंक किती वेळेस येतो? मग 9 किती वेळेस येतो? तर 20 वेळेस. पर्याय क्रमांक किती? 4 नंबर. चला पुढील उदाहरणाकडे जाऊया. आता इकडे आपल्याला काय विचारलं? खालीलपैकी कोणता गट भिन्न आहेत? आता कोणता गट भिन्न आहेत? इकडे तुम्हाला काय करावं? सर्वप्रथम ABCD लिहून घ्यावं लागेल. बरोबर आहे. ABCD लिहून घेऊ. A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y आणि Z. लिहिलं Z. मग आता इकडे लक्ष द्या मित्रांनो. आपल्या इकडे काय लिहिला? जे नंतर काय घेतला? सॉरी जी नंतर काय घेतला? H घेतला आणि H नंतर डायरेक्ट काय घेतला? शेवटचा अक्षर घेतला. त्याच पद्धतीने HI घेतला. बरोबर आहे. H आणि I घेतला. H आणि I घेतला आणि डायरेक्ट काय घेतलं? शेवटून 2 नंबरचं अक्षर घेतलं. मग त्याच पद्धतीने इकडे काय घेतला? I आणि J. बरोबर आहे. J घेतला. J नंतर डायरेक्ट शेवटचं अक्षर काय घेतलं? डायरेक्ट शेवटचं अक्षर तिसरं घेतलं. बरोबर आहे. मग आता इकडे काय घेतलं? त्यानं JK. बरोबर आहे. JK आणि इकडे काय घ्यायला पाहिलं होता? W घ्यायला पाहिलं होतं. त्याने इकडे काय घेतला? V घेतला. बरोबर आहे. U घेतला. बरोबर आहे. U घेतला. म्हणजेच पर्याय क्रमांक कोणता? या चुकीचा आहे. या गटात बसतो का? नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक किती? तर असा पर्याय क्रमांक कुठं दिसतोय तुम्हाला? तर पर्याय क्रमांक 4 नंबर. ठीक आहे. चला पुढील उदाहरणाकडे जाऊया. आता इकडे आपल्याला उदाहरण काय विचारलं? नीट समजू घ्या. राजूचे वय रमेशच्या वयाच्या दुप्पट आहेत. 4 वर्षानंतर दोघांच्या वयातील अंतर 10 वर्ष होईल तर राजूचे आजचे वय किती? राजूचे आजचे वय किती? अशा पद्धतीने आपण ह्या प्रश्न काय करू? पर्यायानुसार जाऊ. काय करू? पर्यायानुसार जाऊ. तर मग आता पहिला पर्याय घेतला आपण. काय केला? पर्याय. मग आपल्याला कोण विचारला आहे? राजू विचारला. राजू. बरोबर. राजू किती घेतला? 20 वर्ष घेतला. 20 वर्ष. मग 20 वर्ष घेतल्यानंतर मग त्यानं काय सांगितलं? 4 वर्षानंतर दोघांच्या वयातील अंतर किती होतोय? 10 वर्ष होतं. किती होतोय? तर 10 वर्ष होते. म्हणजे 4 वर्षानंतर किती? 4 वर्षामध्ये. म्हणजेच आपण ह्या 20 मध्ये किती मिळवले? 4 मिळवले. म्हणजेच तुमचे किती झाले? 24 झाले. बरोबर आहे. मग आता राजू. मग त्याच्यानंतर रमेश. मग आता रमेश आपण 10 घेतला. किती घेतला? 10 वर्ष. बरोबर. 10 वर्ष घेतले. या 10 मध्ये किती मिळावं लागतील? 4 वर्ष. बरोबर आहे. म्हणजे ते किती झाले? 14. बरोबर आहे. 14. मग ह्यांच्यामधील या दोघांच्या वयातील अंतर दिलेलं आहे. किती दिलं आहे? 10 वर्ष अंतर दिलं आहे. म्हणजे त्यांच्यामधलं दोघांची 24 वजा 14 केलं तर यांच्यामधलं काय निघणार आहे आपल्याला? तर अंतर निघणार आहे. म्हणजेच
24 वजा 14 म्हणजेच किती आले मित्रांनो? तर 10 आले. 10 वर्षामधील अंतर आहे ना? हो दिलं आहे उदाहरणात, हो दिलेलं आहे अंतर 10 वर्ष. म्हणजेच आपला पर्याय क्रमांक किती? 1 नंबर योग्य उत्तर आहेत. अशा पद्धतीने वैवारीमधील अशा पद्धतीने उदाहरण आलं तर पर्यायानुसार जायचं. ठीक आहे. चला पुढील उदाहरण बघूया. आता पुढील उदाहरण काय दिलं आहे मित्रांनो? राहुल हा पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. तेथून वळून तो 10 मीटर दक्षिणेकडे गेला. नंतर उजवीकडे वळून 5 मीटर चालत गेला. तो परत उजवीकडे वळून 10 मीटर चालत गेला. नंतर डावीकडे वळून 10 मीटर चालत गेला. तर तो मूळ स्थानापासून किती अंतरावर असेल? अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर अशा पद्धतीने प्रश्न कसा सोडवायचा? सर्वप्रथम तुम्हाला काय माहीत पाहिजे? तर दिशा माहीत पाहिजे. काय माहीत पाहिजे? दिशा. आपण काय करून घेऊ आता? दिशा व्यवस्थित लिहून घ्या. उत्तर, दक्षिण, पश्चिम आणि पूर्व या दिशा लिहिल्या. मग आता आपण त्याचं स्थान कुठं? इडं मांडू. बरोबर आहे. इडं घेतलं. तो काय सांगतोय ते आपण प्रश्न वाचून घेऊ. बरोबर आहे. राहुल हा पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. आता पूर्वेकडे तोंड करून, बरोबर आहे. म्हणजे ह्या बाजूला तोंड करून उभा आहे सध्या. बरोबर आहे. बरोबर आहे. तेथून वळून तो 10 मीटर दक्षिणेकडे वळाला. किती? 10 मीटर दक्षिणेकडे वळाला. म्हणजे कुठे गेला तो? खाली. किती? 10 मीटर. बरोबर. 10 मीटर दक्षिणेकडे गेला. मग आता इकडून गेला. नंतर उजवीकडे वळून, आता त्याची उजवी बाजू कोणची येईल? इकडं पूर्वेच्या अंग. म्हणजे उजवीकडे वळून 5 गेला. म्हणजे इकडून आला 5 गेला. आला 5 मीटर. आला 5 मीटर चालत गेला. तो आता काय? तो परत उजवीकडे वळून 10 किती गेला? परत 10 मीटर चालत गेला. परत 10 मीटर चालत गेला. कुठं? म्हणजे वर जाणार. आता त्याची उजवी बाजू कुठे येणार? तर वर येणार. म्हणजे इथपर्यंत गेला. म्हणजे हे किती गेला? 10 मीटर गेला. 10 मीटर. मग इकडे येऊन थांबला. मग आता पुढे प्रश्न वाचू आपण. त्याच्यानंतर वळून, बरोबर आहे. परत डावीकडे वळून, बरोबर आहे. डावीकडे वळून 10 मीटर चालत गेला. तर डावीकडे वळला म्हणजे तो कुठं वळला? त्याची डावी बाजू कोणची? इकडं. म्हणजे किती गेला? 10 मीटर गेला. 10 मीटर. ओके गेला. तर तो मूळ स्थानापासून किती अंतरावर आहेत? आता स्थान विचारलं म्हणजे कोणचं? ह्या अंतर विचारलं. ह्या अंतर म्हणजे मूळ स्थानापासून तो किती अंतरावर आहेत? म्हणजे हे किती आहे? 5 आणि हे किती? 10. 10 आणि 5 15. किती? 15 मीटरवर आहेत. किती मीटर होईल तो? 15 मीटर. पर्याय क्रमांक किती? 4 नंबर. समजलं मित्रांनो? चला पुढील प्रश्नाकडे जाऊया. आता पुढील प्रश्न आपल्याला काय विचारला आहे? नीट लक्षात घ्या मित्रांनो. आता पुढील प्रश्न 1, 2, 6, 15, 31 आणि प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. बरोबर आहे. आपल्याला अशा पद्धतीने काय दिलं आहे? तर प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. मग आता ह्या प्रश्न काय केलेला आहे? तिकडं मी तुम्हाला डायरेक्ट लॉजिक सांगतो. काय केलं आहे? तर 1चा वर्ग घेतला आहे. काय केला? 1चा वर्ग. 1चा वर्ग घेऊन त्याच्यामध्ये काय किती मिळवले? 1 मिळवला आहे. यो 1 मिळवला. म्हणजेच किती झाले? तर 2 झाले. लक्षात. मग त्यानंतर परत कितीचा वर्ग घेतला आहे? 2चा वर्ग घेतला. बरोबर आहे. 2चा वर्ग घेऊन परत हे किती मिळवले? 2 मिळवले. मग आता 2चा वर्ग किती येतो मित्रांनो? 4. 4मध्ये 2 मिळवले म्हणजेच किती झाले? 6. आले 6. मग त्याच्यानंतरचं पुढे लॉजिक परत त्यानं काय केलं? 3चा वर्ग घेतला. बरोबर आहे. पुढं काय केलं? 3चा वर्ग. आता किती मिळवतील बरं त्याच्यामध्ये? हे 6 मिळवले. बरोबर आहे. 6 मिळवले. आता 3चा वर्ग किती मित्रांनो? 9. 9मध्ये 6 मिळवले म्हणजेच किती झाले मित्रांनो? 15. आले 15. ओके. मग आता कितीचा वर्ग घेणार ते? परत इकडं कितीचा? तर 4चा वर्ग. मग 4चा वर्ग घेऊन किती मिळवणार आता? 15 मिळवणार. बरोबर आहे. 15 मिळवले. 4चा वर्ग किती येतोय? तर 16. 16मध्ये किती मिळवायचे? 15. म्हणजेच किती झाले मित्रांनो? अरे किती झाले? 16 आणि 15 किती होतात? 31. आले 31. बरोबर. इडं आले. मग आता इडं कितीचा वर्ग घ्यावा लागेल मित्रांनो? तर इडं 5चा वर्ग घेऊन 5मध्ये किती मिळावं लागतील? 31. बरोबर आहे. 5चा वर्ग किती? 25 आणि 25मध्ये किती मिळवले? 31. मग 25मध्ये 31 मिळवले म्हणजेच तुमची टोटल किती येते? 56. या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी किती येणार तुमचे? 56. पर्याय क्रमांक किती? 3 नंबर. समजलं लॉजिक? बुद्धिमत्ताचा प्रश्न अशा पद्धतीने सोडवलेला आहे. चला पुढील प्रश्न आपण बघूया. आता पुढील प्रश्न एकदम सर्वसाधारण प्रश्न विचारला आहे मित्रांनो तुम्हाला. घड्याळातील मिनिट काटा 2 तासांमध्ये किती अंश फिरेल? आता तुम्हाला इकडं घड्याळ माहीत असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. एक सवतं घड्याळ. बरोबर. आपण इकडं घड्याळ काढून घेऊया. ठीक आहे. इकडं घड्याळ काढून घेऊ. असं म्हणजे घड्याळ झालं. बरोबर आहे. हे घड्याळ. आता घड्याळ हे संपूर्ण घड्याळ किती अंशाचं असते हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. हे संपूर्ण घड्याळ किती अंशाचं असतं? 360 अंशांचं असतं. बरोबर आहे. 360 अंशांचं असतं. म्हणजेच ते काय सांगितलं ते आहे ना,
मिनिट काटा 2 तासांमध्ये किती अंश फिरेल? 2 तासात. आता मिनिट काटा फिरतोय म्हणजे तो 12 पासून निघला इडून, तर तो पूर्ण फेरी मारल्यानंतर किती तास होतो? 1 तास होतो. म्हणजे अशा त्याने किती फेऱ्या मारल्या? 2 तास. म्हणजे 2 फेऱ्या मारल्या, बरोबर आहे? 2 फेऱ्या. म्हणजे एका तासामध्ये किती फिरतोय? 360 अंश. म्हणजे त्याला गुणिले किती? 2 केले म्हणजेच काय? 0. 6 1 6 12, 1 हातच्या 3 1 3 6 6 आणि 1 7 म्हणजेच 2 तासात किती अंश फिरेल? तर 720 अंश फिरेल. पर्याय क्रमांक किती? 4 नंबर. आलं लक्षात? आता हे तुम्हाला प्रश्न विचारता घड्याळावर, निम्म घड्याळ किती अंश असतं? निम्म घड्याळ किती? 180 अंशाचं असतं. मग ह्या इडं 12 आहे, समज इडं किती आहे? 12. इडं किती? 1. ह्या यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असतो? तर किती अंशाचा? 30 अंशांचा कोन असतो. किती? 30 अंशांचा कोन. आलं लक्षात मित्रांनो? हे छोटे छोटे आपण घेणार आहे संपूर्ण प्रकरण, त्यावर संपूर्ण तुम्हाला घड्याळ हे प्रकरण समजेल. चला पुढील प्रश्न आपण बघूया. मग आता इकडे तुम्हाला साधा प्रश्न विचारला, 240चा 3/2 बरोबर किती? अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला आहे. प्रश्न काहीच अवघड नाही, फक्त इकडे काय करायचं आहे? भाग करायची क्रिया करायची आहे. तर इकडे लक्ष द्या. इकडे काय विचारलं तुम्हाला? 240 चा चे म्हणजेच काय? गुणाकार 3/2 बरोबर आहे? 3/2. मग आता इकडे भाग देऊया. बे 1 बे, बे 1 बे, बे 2 4. म्हणजेच तुमच्याजवळ काय राहिलं आहे मित्रांनो? म्हणजेच 120 गुणिले किती? 3. यांचा दोघांचा काय करायचा आहे? तर गुणाकार. ह्या दोघांचा गुणाकार केल्यानंतर तर किती येतोय ह्या दोघांचा गुणाकार? 360. किती येतोय? तर 360. पर्याय क्रमांक आहे का? हो, पर्याय क्रमांक 1 नंबर. समजलं? चला पुढील प्रश्न. आता ABCD वरला प्रश्न विचारला मित्रांनो. सोपा प्रश्न आहे, काय अडचण नाही. EXCEL बरोबर काय दिलं आहे? 7 8 3 7 5. नंतर PAINT बरोबर काय दिलं आहे? 9 2 6 1 0. तर आपल्याला विचारलं ACCEPT बरोबर काय? अशा पद्धतीने प्रश्न दिला आहे. तर इकडे एक लक्ष द्या मित्रांनो. त्यानं काय केलं आहे? E साठी 7 वापरला, X साठी 8 वापरला, साठी किती वापरला? 3 वापरला, E साठी 7 वापरला आणि L साठी काय वापरला? 5 वापरला. ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने इकडं पण P साठी 9 वापरला, A साठी 2 वापरला, I साठी 6 वापरला, N साठी 1 वापरला, T साठी 0 वापरला. मग आता आपल्याला इकडं काय विचारलं ते ना? ACCEPT बरोबर आहे. आता A कुठं दिसतोय तुम्हाला? इडे, म्हणजे 2 नंबरचा अक्षर, म्हणजे काय वापरला ते ना? तर 2 वापरला. काय वापरला? 2. तर C कुठं दिसतोय? इकडे C, म्हणजे 3 नंबरचा अक्षर 3 वापरला. 2 3 C झाला. E साठी काय वापरलाय? 7. तर P साठी काय वापरलाय? 9. आणि T कुठं दिसतोय? इकडे T साठी काय वापरलाय? 0. मग असा पर्याय कुठं दिसतोय तुम्हाला? कुठं दिसतोय? पर्याय क्रमांक किती दिसतोय? तर 2 नंबर. आलं लक्षात? 2 3 3 7 9 0. आलं लक्षात? ओके. त्यानंतर पुढील प्रश्न. आता पुढील प्रश्न काय विचारला आपल्याला? जर राकेश एका तासाला 30 पाने लिहितो, म्हणजे एका तासाला किती? 30 पाने लिहितो, तर 45 पाने लिहिण्यास किती वेळ लागेल? आता 45 पाने लिहायला किती वेळ लागेल? अशा पद्धतीने प्रश्न विचारला. बरोबर आहे? एका तासामध्ये. बरोबर आहे? एका तासामध्ये किती पाने लिहितो? बरोबर आहे? 1 तास. आता इकडं आपल्याला 1 तास कन्व्हर्ट. बरोबर आहे? 1 तास म्हणजे किती मिनिट मित्रांनो? तर 60 मिनिटे. बरोबर आहे? हे 60 मिनिटे. मग आपल्याला इकडं 60 मिनिटामध्ये किती? 30 पाने लिहितो, तर 45 पाने. बरोबर आहे? पाने. बरोबर आहे? 45 पाने लिहिण्यासाठी किती वेळ लागेल? अशा पद्धतीने आपण प्रश्न विचारला. म्हणजे त्यांचा काय होईल इकडं? तर तिरकस गुणाकार, म्हणजेच 60 गुणिले 45 भागिले 30 भागिले 30. मग आता इकडं 0 0 कटला, 3 1 3, 3 2 6. मग तुमच्याजवळ राहिलंच काय मित्रांनो? तर 2 गुणिले किती? 45. मग 45 2 किती होतात मित्रांनो? तर 90. किती होतात? 90. म्हणजेच तुम्हाला किती मिनिटं लागतील? तर 90 मिनिटे. 90 मिनिटे. पर्याय क्रमांक किती मित्रांनो? तर 1 नंबर. समजलं? मग आता पुढील प्रश्न आपण बघूया. आता पुढील प्रश्न काय? टक्केवारीवरील प्रश्न विचारला. बरोबर आहे? मग आता 90चा 60% किती? 90चे 60% विचारले. अधिक लक्ष द्या मित्रांनो. 90 बरोबर 6चे गुणाकार बरोबर 60 बरोबर 60. टक्के चिन्ह आहे म्हणून भागिले किती येणार? तर 100. आले 100. मग आता 0 काटला, 0 काटला, 0 काटला, 0 काटला. बरोबर आहे? राहिलं काय तुमच्याजवळ? 9 गुणिले 6, म्हणजे 9 गुणिले 6 केलं तर किती येतं मित्रांनो? 54. किती येते? 9 54. पर्याय क्रमांक किती? 2 नंबर. समजलं? ओके. चला पुढील प्रश्नाकडे जाऊया. मग आता इकडे तुम्हाला एक प्रश्न विचारला.
1,00,000 ह्या अंकास रोमन अंकांमध्ये कसे लिहाल, म्हणजे रोमन अंकांनी लिहिले. आता तुम्हाला इकडं माहीत असणं गरजेचं आहे. रोमन अंकाविषयी आपण थोडं ज्ञान घेऊ, बरोबर आहे. रोमन अंकांविषयी आपण थोडं ज्ञान घेऊ. मग आता रोमन संख्येमध्ये तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, रोमन संख्या किती चिन्हांपासून बनलेली, असा प्रश्न भरपूर वेळेस विचारतो. आता तुम्हाला नसेल माहीत रोमन संख्या किती चिन्हांपासून बनली, तर 7 चिन्हांपासून बनली. किती मित्रांनो, तर 7 चिन्हांपासून बनली. मग ते 7 चिन्ह आपण बघूया कोणकोणचे. तर मग बरोबर आहे आय कशासाठी वापरतात मित्रांनो, 1 साठी आय वापरतात. त्यानंतर व्ही, तर व्ही कशासाठी वापरतात, तर 5 साठी व्ही वापरतात. त्यानंतर एक्स, आता एक्स कशासाठी वापरतात, तर एक्स 10 साठी एक्स वापरतात. त्यानंतर पुढे यल, तर यल कशासाठी वापरतात मित्रांनो, 50 साठी यल वापरतात. यल झाल्यानंतर सी, तर सी कशासाठी वापरतात, तर 100 साठी सी वापरतात. त्याच्यानंतर डी, तर डी कशासाठी वापरतात, तर 500 साठी डी वापरतात. आणि त्यानंतर यम, बरोबर, यम कशासाठी वापरतात, तर 1000 साठी यम वापरतात. लक्षात, या 7 चिन्हांपासून काय झाली आहे, या 7 चिन्हांपासून आपली रोमन संख्या तयार झाली. पार अनंतपर्यंत या 7 चिन्हांपासून आपली रोमन संख्या लिहिता येते. मग आपल्याला 1,00,000 दिले म्हणजे 100ला काय म्हणतात, सॉरी सीला काय म्हणतात, तर 100 म्हणतात. म्हणजे 100 जेव्हा एखादी अशी वररेष असते, म्हणजे त्याच्या पुढे काय असतात, 1000 असतात. किती असतात, तर 1000 असतात. म्हणजेच आपला एसी डॅश आला, म्हणजेच काय आला आपला पर्याय क्रमांक 4. म्हणजेच 1,00,000ला काय म्हणतात, सीवर एक डॅश. समजलं, रोमन संख्या किती चिन्हांपासून, तर 7 चिन्हांपासून तयार करतात. चला पुढील प्रश्न. ठीक आहे, आपल्याला प्रश्न काय विचारला, एक्स ही 2 पेक्षा मोठी विषम संख्या आहे, तर खालीलपैकी समसंख्या कोणती. आता खालीलपैकी समसंख्या कोणती अशा पद्धतीने आपला प्रश्न विचारला आहे. तेवढं शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने सांगतो तुम्हाला, पर्यायानुसार एवढं एकदम उत्तर निघते. मग काय, एक्स ही 2 पेक्षा मोठी विषम संख्या आहे. 2 पेक्षा विषम म्हणजे आपल्या 2 पेक्षा मोठी विषम संख्या कोणती येते, तर 3 येते. कोणची येते, 3, बरोबर आहे. 3 आली. मग आता आपण इकडं किमती टाकू, बरोबर. पहिला पर्याय सोड, 2 गुणिले किती, एक्सच्या ठिकाणी किती घ्यायचा, एक्स बरोबर किती, 3 घ्यायचा. मग 3 घेतला, दोघांचा गुणाकार केला म्हणजे किती आला, 6 आला, बरोबर आहे. ही पण काय येते, समसंख्या येते. चला त्यानंतर पुढील पर्याय घेऊ. मग एक्सच्या ठिकाणी किती, 3 मांडला, अधिक किती 1, बरोबर किती येते, 4. ही पण काय आली, समसंख्याच आली. त्याच्यानंतर पुढील पर्याय घेऊ, 3 नंबरचा पर्याय. म्हणजेच काय घेतला, एक्सच्या ठिकाणी काय घ्यायचा, 3 घ्यायचा. म्हणजे 3 वजा 1 म्हणजेच किती आले, 2 आले. ही पण समसंख्या आली मित्रांनो. म्हणजेच आपल्याला काय विचारलं, खालीपैकी समसंख्या कोणती, म्हणजे तिन्ही पर्याय काय आले, समसंख्याच आले. म्हणजेच आपला पर्याय क्रमांक किती, 4 नंबर. समजलं मित्रांनो, एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने अशा पद्धतीने उदाहरण आलं. सरळ सरळ एक्सची किंमत काढून घ्यायची. एक्स काय कशासाठी मांडलाय ते व्यवस्थित समजून घ्या. 2 पेक्षा मोठी विषम संख्या आहे. 2 पेक्षा मोठी विषम संख्या म्हणजे कोणची आली, 3च येणार, बरोबर आहे. 3 आली, मग 3 आपण मांडून पाहिले. सगळे तिन्ही पण पर्याय काय आले, समसंख्या आले. त्याने काय विचारलं, तर खालीलपैकी समसंख्या कोणती, पण तिन्ही पर्याय आले म्हणजे पर्याय क्रमांक किती, यापैकी नाही. समजलं. चला पुढील प्रश्नाकडे जाऊया. आता इकडे लक्ष द्या मित्रांनो व्यवस्थित. आता हा प्रश्न तुम्हाला नीट समजून घ्या. काय विचारला, 30, 75, 35, 70, 40, 65 प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह अशा पद्धतीने प्रश्न दिला आहे. तर आपण व्यवस्थित प्रश्न आधी लिहून घेऊया, बरोबर आहे. 30, 30, 75, 35, 70, त्यानंतर 40, त्यानंतर 65 आणि त्यानंतर प्रश्नचिन्ह आणि प्रश्नचिन्ह अशा पद्धतीने दिलं आहे. आता इकडे मी तुम्हाला एक साधं लॉजिक सांगतो मित्रांनो. तर लॉजिक काय लावलेलं आहे, ही संख्या 30 नंतर कितीने वाढवली, 5 ने वाढवली, बरोबर आहे, 5 ने. ही संख्या परत कितीने वाढवली, तर 5 ने वाढवली. ही संख्या आता 5 ने वाढवायची. 40 मध्ये 5 वाढवले म्हणजेच किती झाले मित्रांनो, तर 45. आलं लक्षात, 45. मग आता याच्यामध्ये 5 मिळवले, बरोबर आहे, 5 प्लस केले. परत याच्यामध्ये 5 प्लस केले, बरोबर आहे. मग आता 5 प्लस करायचे म्हणजेच 65 मध्ये 5 मिळवले. 65 मध्ये किती मिळवायचे, आता 5 मिळवायचे म्हणजेच किती येणार मित्रांनो, 65 मध्ये 5 मिळवले म्हणजेच किती येणार आहे, तर 70. म्हणजे असा पर्याय कुठं दिसतोय, पर्याय क्रमांक 3 नंबर. समजलं, एकदम शॉर्ट ट्रिक्स लॉजिक. पुढील प्रश्न बघूया. आता पुढील प्रश्न आपल्याला काय विचारला मित्रांनो, तर इकडे लक्ष द्या. आता इकडे आपण ABCD लिहून घेऊया आधी. आता काय, SUN 54, RAT 39, तर WHY बरोबर काय, अशा पद्धतीने प्रश्न दिला आहे. तर आपण सर्वप्रथम इकडे आधी ABCD लिहून घेऊ. ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXY आणि Z लिहिले. यांना आपण काय करून घेऊ, अंक टाकून घेऊ. 1
2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि 26 टाकले अंक. मग आता आपण यस यू एनचा विचार करू. यससाठी किती वापरले? 19. यांची काय केली? बेरीज केली. 19. त्यानंतर यू यू किती आहे? 21. बरोबर आहे. त्यानंतर यन किती आहे? यन 14. म्हणजेच या तिघांची बेरीज केली. बरोबर आहे. या तिघांची 19, 21 आणि 14ची बेरीज केली तर टोटल बेरीज किती येते? तर 54 येते. किती येते? तर 54 येते. आलं लक्षात? 54 आली. 54. मग आपल्याला आर, बरोबर आहे, आर. तर आर किती दिला आहे? 18. बरोबर आहे. त्यानंतर ए किती आहे? 1. बरोबर आहे. टी किती आहे? 20. म्हणजे टोटल यांची बेरीज केली तर टोटल यांची बेरीज किती येते? तर 39. मग आता आपल्याला आपल्या प्रश्नचिन्हाकडे जायचं आहे. तर मग आपल्या प्रश्नचिन्हाकडं आपल्याला काय दिलं आहे? डब्ल्यू, एच आणि वाय. मग काय घ्यायचं आहे? डब्ल्यू. डब्ल्यू किती आहे? 23. एच किती आहे? 8. वाय किती आहे? 25. मग टोटल इंची काय करायची? तर टोटल इंची बेरीज करायची. म्हणजे टोटल इंची बेरीज किती आली? 56. किती आली? 56. पर्याय क्रमांक 2. समजलं? ठीक आहे. हे कसले? बुद्धिमत्ताचे प्रश्न आहे. तर्क लावून आपल्याला सोडवायचे असतात. ठीक आहे. पुढील प्रश्न आता व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो. पुढील प्रश्न काय विचारला आहे? 5 व्यक्ती दररोज 8 तास काम करून एक कामाला 4 दिवस पूर्ण करतात. म्हणजेच काय? 5 व्यक्ती दररोज 8 तास काम करून एका कामाला 4 दिवसात पूर्ण करतात. तर 4 व्यक्ती दररोज 5 तास काम केले तर सदरचे काम किती दिवसात पूर्ण होईल? अशा पद्धतीने आपला प्रश्न विचारला आहे. तर मग याच्यासाठी एक शॉर्टकट ट्रिक सांगतो मित्रांनो. अशा पद्धतीने प्रश्न विचारला तर सरळ सरळ काय दिले? वर 8 तास दिले, 4 दिवसात करताय पूर्ण. बरोबर आहे. 5 व्यक्ती आहे, 8 तासात काम करताय किती? 4 दिवसात. मग सरळ सरळ 5 गुणिले 8 गुणिले 4. संपूर्ण संख्या या संख्येला भागिले घ्यायच्या. किती व्यक्ती दिले? इकडं 4 व्यक्ती दिले. किती तासात? 5 तासात. आणि काय विचारलं? सदर काम किती दिवसात काढतात ते काढायला लावलं. मग इकडं काय करा? भाग द्या. 4 4 कॅन्सल, 5 5 कॅन्सल. राहिलं काय तुमच्याजवळ? 8 दिवसात पूर्ण काम करतील. पर्याय क्रमांक 1. एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने. चला पुढील प्रश्न काय विचारलं? नीट लक्ष द्या. प्रश्न काय विचारला आपल्याला? 6 अंकी असलेली सर्वात छोटी संख्या कोणती? 6 अंकी असलेली सर्वात छोटी संख्या कोणती? आता सर्वांना माहिती आहे, बेसिक ज्ञान माहीत पाहिजे. आता तुम्हाला सर्वात लहान 1 अंकी संख्या विचारली तर किती येणार आहे? 1 येणार आहे. पण तुम्हाला विचारली 2 अंकी सर्वात लहान छोटी संख्या तर किती येणार आहे? 10 येणार आहे. आलं लक्षात? तुम्हाला 3 अंकी विचारली तर किती येणार आहे? 100. 4 अंकी विचारली तर किती येणार आहे? 4 अंकी, अरे 1000. आणि तुम्हाला विचारली किती? 5 अंकी, 1 2 3 4 आणि 5 आली. त्याच्यानंतर तुम्हाला 6 अंकी विचारली म्हणजे 1 वर किती शून्य? 5 शून्य. 1 2 3 4 5 म्हणजे जी आली तुमची 6 अंकी सर्वात छोटी संख्या. पर्याय क्रमांक किती? 1 नंबर. समजलं मित्रांनो? चला पुढील उदाहरण बघूया. आता पुढील उदाहरण काय दिलं मित्रांनो? तर पुढील उदाहरण नीट समजून घ्या. 194.0346 यामधील 6 या अंकांची स्थानिक किंमत किती? स्थानिक किंमत विचारली. काय विचारली? स्थानिक किंमत किती? मग तुम्हाला कितीची? 6ची स्थानिक किंमत काढायची. 6 कुठे? इकडे दिसतोय. 6 लिहून घ्या. 6च्या नंतर किती अंक? 1 2 3. 3 शून्य द्या. 1 2 3 शून्य द्या. मग पॉईंट द्या, नंतर शून्य द्या. म्हणजेच असा पर्याय तुम्हाला कुठे दिसतोय? तर असा पर्याय दिसतोय पर्याय क्रमांक 3. समजलं? चला पुढील प्रश्न काय विचारला? किरण दक्षिणेच्या दिशेला 10 किलोमीटर चालते, वळून व पूर्वेकडे 5 किलोमीटर पळते, नंतर वळून दक्षिणेकडे 10 किलोमीटर चालते आणि वळून पश्चिमेकडे 5 किलोमीटर चालते. ती निघालेली तेथपासून आता किती अंतरावर आहेत? अशा पद्धतीने आपला प्रश्न विचारला आहे. तर आपण सर्वप्रथम काय काढून घेऊ? दिशा काढून घेऊ. बरोबर आहे. हे दिशा, उत्तर, दक्षिण, पश्चिम आणि पूर्व. दिशा काढल्यानंतर आता तिचं मूळ ठिकाण इकडे धरू. बरोबर आहे. मूळ ठिकाण. आता प्रश्न वाचून घेऊ. किरण दक्षिणेच्या दिशेने 10 किलोमीटर चालते. 10 किलोमीटर कडून इडून तर इथपर्यंत किती? 10 किलोमीटर चालली. 10 किलोमीटर. मग आता नंतर वळते व पुन्हा पूर्वेकडे 5 किलोमीटर पळते. आता पूर्व कुठे? या बाजूला. किती किलोमीटर? तर 5 किलोमीटर. नंतर वळून दक्षिणेकडे 10 किलोमीटर चालते. दक्षिणेकडे 10 किलोमीटर. ओके. दक्षिणेकडे म्हणजे कुठे आली? तर खाली आली. किती आली? 10 किलोमीटर आली. 10 किलोमीटर. वळून पश्चिमेकडे 5 किलोमीटर जाते. परत पश्चिमेकडे किती जाते? 5 किलोमीटर. पश्चिमेकडे किती? तर 5 किलोमीटर.
गेली पश्चिमेकडे 5 किलोमीटर, तर इकडे येऊन थांबली ती. ओके, चालते. ती निघाली म्हणजे इकडून निघाली, बरोबर. तिथपासून आता किती अंतरावर आहेत म्हणजे हे अंतर आणि हे अंतर आपल्याला काढायचं. तर हे अंतर किती दिलं या बाजूचं म्हणजे 10, म्हणजे हे अंतर किती येणार 10 आणि हे अंतर किती इडलं 10. 10 आणि 10 यांची टोटल बेरीज केली तर किती येतं मित्रांनो 20. काय येईल किलोमीटर. पर्याय क्रमांक किती 2 नंबर. समजलं. ओके, चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न मित्रांनो, एका व्यापाऱ्याने 25 डझन केळी 12 रुपये डझनाने विकली. जर त्याला 100 रुपयाचा नफा झाला तर त्यांनी किती रुपये डझनाने खरेदी केली. म्हणजे किती रुपये डझनाने केळी खरेदी केली हे तुम्हाला प्रश्न काढायचा आहे. आता साधं लॉजिक आहे, बरोबर. इकडं सर्वप्रथम काय करून घ्यायचं मित्रांनो, तर 25 बरोबर गुणिले किती 12. तर 25 गुणिले 12 केलं किती येत आहे रुपये 300 रुपये, बरोबर आहे. म्हणजेच एका व्यापाऱ्याने 25 डझन केळी 12 रुपये डझनाने विकली म्हणजे त्याला किती रुपये भेटले 300 रुपये भेटले. आता नफा, त्याचा नफा किती आहे 100 रुपये नफा आहे, बरोबर आहे. मग आता हे 300 मधून, बरोबर आहे, या 300 मधून काय करा नफा वजा करा. नफा वजा केल्यावर किती राहील त्याजवळ 200 रुपये, बरोबर आहे. 200 राहिले. मग आता काय सांगितलं त्यांना, व्यापाऱ्याने किती 25 डझन केळी घेतली. किती डझन घेतली 25, म्हणजेच 200, बरोबर आहे. 200 आता त्याला एकूण रकमेला किती 25 भागिले करावं लागेल ना. ओके, मग 25 6 8 किती रे 200, म्हणजेच किती आले 8 रुपये ना. त्यानं काय केली केळी घेतली 8 रुपये डझनना, म्हणजेच पर्याय क्रमांक किती 3 नंबर. समजलं मित्रांनो. ओके, चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न काय विचारला, राहुलची मासिक कमाई 5300 रुपये आहेत व मासिक खर्च 4000 रुपये आहेत. तर 2 वर्षात तो एकूण किती रकमेची बचत करतो. 2 वर्षात एकूण किती रकमेची बचत करतो, अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर इकडे लक्ष द्या मित्रांनो, प्रश्न कसा सोडवायचा. ठीक आहे, आता इकडे लक्ष द्या 1 मिनिट, बरोबर आहे. राहुलची मासिक कमाई किती आहे, मासिक म्हणजे एका महिन्याची कमाई किती आहे त्याची 5300 रुपये, बरोबर आहे आहे. त्याचा मासिक खर्च किती रुपये, एका महिन्याचा खर्च किती आहे तर 4000 रुपये, बरोबर आहे. यांची काय करू आपण, दोघांची वजाबाकी केली किती राहिले 1300 रुपये राहिले, बरोबर आहे. 1300 रुपये राहिले. तर त्याने काय विचारलं, तर 2 वर्षात तो एकूण किती रकमेची बचत करतो. तर 2 वर्षात एकूण किती रकमेची बचत करतो, अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर हा प्रश्न नीट समजून घ्या मित्रांनो. तर या दोघांची बचत विचारली, किती वर्षाची 2 वर्षाची बचत विचारली. म्हणजे 2 वर्षामध्ये किती महिने असतात मित्रांनो 2 वर्ष, बरोबर आहे. किती महिने असतात तर 24 महिने. म्हणजेच 1300 गुणिले किती 24 केले, बरोबर आहे. गुणिले किती 24 केले, म्हणजेच तुमचं करेक्ट उत्तर किती येणार आहे 31200, बरोबर. 31200 पर्याय क्रमांक 2. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.